महाराष्ट्रातील माझ्या तमाम लाडक्या बहिणींना पुन्हा घेऊन आलोय मी एक नवीन आनंदाची बातमी। खूप साऱ्या महिला ज्या आहे लाडक्या बहीण योजनेअंतर्गत एप्रिलचा जो 10वा हप्ता आहे तो कधी मिळणार याची खूप प्रतीक्षा करताय। तर या व्हिडिओमध्ये एक नवीन अपडेट आलेला आहे, 3 अपडेट मी तुम्हाला देणार आहोत। सोबतच काही महिलांना जे आहे एप्रिलच्या 10व्या हप्त्यामध्ये 4500 रुपये, काही महिलांना 3000 रुपये, तर काही महिलांना 1500 रुपये मिळणार आहे। म्हणजे बघा, काही महिलांना यामध्ये 4500 रुपये सुद्धा मिळू शकते, काही महिलांना 3000 रुपये मिळेल, आणि ज्या सर्वसाधारण ज्यांना आतापर्यंतच्या किस्ता नियमितपणे मिळाल्या त्यांना जे आहे 1500 रुपये मिळेल। तर या व्हिडिओला तुम्हाला पूर्ण पाहायचा, व्हिडिओला पूर्ण पाहून माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करायचा आहे। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याच्या वितरणासाठी म्हणजे 10व्या हप्त्याच्या वितरणासाठी महाराष्ट्रातील 2,41,00,000 महिला पात्र ठरलेल्या आहेत। या महिलांना एप्रिल महिन्यात 1500 रुपये मिळतील। आतापर्यंत या योजनेअंतर्गत सगळ्यांना 9 हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये 13,500 रुपयांची किस्त मिळालेली आहे। पण आता ज्या महिला आहे त्यांची जे निवड करण्यात आलेली आहे आणि महिला त्या पात्र आहे की नाही हे म्हणजे 10व्या हप्त्यासाठी त्यांना हप्ता मिळणार की नाही, 10व्या हप्त्यासाठी पात्र आहे की नाही हे महिला आता ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रक्रियेद्वारे जे आहे चेक करू शकतात। आणि योजनेची जी अधिकारिक वेबसाईट आहे त्यावर जर तुमचं स्टेटस अप्रूव्ड असं लिहून असेल, APP अप्रूव्ड असं लिहून असेल, तर तुम्हाला मात्र आता योजनेचा लाभ मिळतील। ठीक आहे। त्यानंतर मित्र, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने तुम्हाला तर माहीतच असेल, लाडक्या बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी आणि मार्च हप्त्याचा म्हणजे 8वा आणि 9वा हप्ता दोन्ही एकसाथ म्हणजे 3000 रुपये तुम्हाला देण्यात आले होते। 8वा आणि 9वा हप्ता ज्या महिलांना मिळाला त्यापैकी सर्वच महिलांना आता 1500 रुपये एप्रिलच्या महिन्यात मिळतील। पण खूप साऱ्या अशा महिला आहेत ज्यांना 8वा आणि 9वा हे दोन्हीही हप्ते मिळालेले नाहीत। खूप साऱ्या महिला अशा आहेत ज्यांना 8वा हप्ता मिळाला पण 9वा मिळालेला नाही। तर त्या महिलांना सुद्धा आता जे आहे लाडक्या बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्यामध्ये पैसे मिळतील। पण तुमचं आधार कार्ड जे आहे बँक खात्यासोबत लिंक असलं पाहिजे। जर तुमचं आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक नसेल तर ncpi.org.in या पोर्टलद्वारे तुम्ही आता आधार कार्ड सीडिंग ऑनलाईन घरबसल्या करू शकता, ते पण 5 मिनिटांमध्ये। आणि मी ऑलरेडी यावर व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्हाला व्हिडिओ माझ्या चॅनलवर मिळून जाईल। तो व्हिडिओ पाहून तुम्ही फक्त 5 मिनिटांमध्ये आधार कार्ड सीडिंग करू शकता किंवा आधार कार्ड लाडकी बहीण योजनेअंतर्गतसाठी बँक अकाउंट सुद्धा चेंज करू शकता। लाडकी बहीण योजनेची एप्रिल हप्त्याची तारीख तर बघा, महाराष्ट्र सरकारने जे आता अर्थसंकल्प झाला होता 2025-26चा, त्यामध्ये 36,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे। आणि राज्य सरकारद्वारे आता ज्या महिला योजनेअंतर्गत पात्र आहे त्यांना एप्रिलमध्ये 1500 रुपयाचा लाभ मिळतील। याशिवाय 8वा आणि 9वा हप्ता ज्या महिलांना मिळाला नाही त्यांना 10व्या आठवड्यामध्ये म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये 4500 रुपयापर्यंत एकत्रित दिले जाऊ शकते। सोबतच बघा, याची आता पूर्णपणे पुष्टी जी आहे म्हणजे कन्फर्मेशन जी आहे राज्य सरकार किंवा महिला व बालविकास विभागाने दिलेली नाही आहे, परंतु लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल हप्त्याची तारीख जी आहे म्हणजे जे 10वा हप्ता जो आहे तो 24 एप्रिल पासून 2 टप्प्यांमध्ये वितरित केला जाऊ शकतो। ठीक आहे, ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या। पण 2 टप्प्यांमध्ये जो महिलांना लाभ वितरित केला जाईल त्याआधी महिलांना मात्र या पात्रता पार करणं म्हणजे पात्रता निकष जे आहे त्याला पूर्ण करणं मात्र खूप जास्त गरजेचं आहे। महिलाचा अर्ज वेबसाईटवर अप्रूव्ड असावा, महिला महाराष्ट्राची नागरिक असावी, तिच्या घरी 4 चाकी वाहन नसावं, त्यानंतर 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न नसावे, परिवारातील सदस्य आयकरदाता नसावे, महिला संजय गांधी योजनेचा लाभ घेत नसावी आणि महिलेचा आधार कार्ड बँक खात्यासोबत जुळलं असावं। या सर्व पात्रता महिलांना पूर्ण करणं खूप जास्त गरजेचं आहेच, तेव्हाच त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभान्वित केल्या जाईल। आता 10व्या हप्त्याचा मी तुम्हाला एक शॉर्ट अपडेट देतो। बघा, पहिल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेसाठी 10व्या हप्त्यासाठी 3500 कोटी रुपयांचा निधी निर्धारित केला जाईल किंवा आवंटित म्हणजे जमा केला जाईल आणि त्यावर अजितदादा पवार जे वित्तमंत्री आहेत त्यांची सही केल्या जाईल। निधी आल्यानंतर त्याला 2 टप्प्यामध्ये विभाजले जाईल, म्हणजे 1 करोड महिलांना पहिले किस्त देण्यात येईल, त्यानंतर 1,40,00,000 महिलांना दुसऱ्या टप्प्यामध्ये किस्तीचं वितरण करण्यात येईल। पहिला टप्पा जो आहे 24 एप्रिल ते 26 एप्रिल पर्यंत 1 कोटीहून अधिक महिलांच्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केला जाईल आणि दुसरा टप्पा 27 एप्रिल पासून सुरू होईल। ही अधिकारिक माहिती नाही आहे, पण ही सूत्रांकडून म्हणजे जे असतात मंत्रीपद, त्यानंतर
एप्रिल महिन्याच्या हप्त्यात तुम्हाला 3,000 रुपये मिळतील। तर हे सर्वांना नाही मिळणार आहे। ज्या महिलांना 8वा किंवा 9वा हप्ता नाही मिळाला आहे, सोबतच ज्या महिलांना 8वा 9वा दोन्ही हप्ते नाही मिळालेले आहेत, त्या महिलांना मात्र 4500 रुपये मिळतील। परंतु खूप साऱ्या महिला अशा आहेत ज्यांना 8वा हप्ता मिळालेला आहे, 9वा हप्ता मात्र मिळालेला नाही आहे, त्या महिलांना मात्र 3,000 रुपये दिले जातील। ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या। तर काही या प्रकारे लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट आलेली आहे। या योजनेअंतर्गत आता तुम्हाला काही या प्रकारे लाडक्या बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये लाभ मिळू शकतो। पण महिलांना ही गोष्ट लक्षात असणे खूप जास्त गरजेचं आहे की जर तुम्हाला 8वा 9वा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला 1500 रुपये मिळतील। जर तुम्हाला फक्त 8वा हप्ता मिळालेला आहे, 9वा हप्ता मिळालेला नाही, तर तुम्हाला 3,000 रुपये मिळतील। आणि जर तुम्हाला 8वा 9वा दोन्ही हप्ते मिळाले नाही तर तुम्हाला 4500 रुपये मिळतील। ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या। पण तुमचं आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असणं खूप जास्त गरजेचं आहे। म्हणून माझ्या यूट्यूब चॅनलवर मी हा आधार सीडिंगचा पहिलेच व्हिडिओ टाकलेला आहे। तुम्ही लवकर जाऊन आधार कार्ड सीडिंग करून घ्या। फक्त 5 मिनिटांमध्ये तुम्ही आधार कार्ड सीडिंग करू शकता। याशिवाय जर तुमच्या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत पैसे तुमच्या खात्यांमध्ये जमा होत नाही आहे तर तुम्ही याच पद्धतीने तुमचं बँक अकाउंटसुद्धा चेंज करू शकता। तुमच्याकडे जर 2 बँक अकाउंट असेल तर तुम्ही जसं समजून घ्या SBIचं अकाउंटमध्ये पैसे येत नाही आहे आणि जर तुमच्याकडे दुसरं बँक अकाउंट आहे तर तुम्ही त्या बँक अकाउंटमध्ये ते बँक अकाउंट आता योजनेसाठी जॉईन करू शकता। हे काही या प्रकारची प्रोसेस मी पूर्ण या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे। तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, यामध्ये तुम्हाला प्रोसेस मिळून जाईल। तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। यामध्ये थोडंसं खूप घाई गडबडमध्ये मी हा व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामध्ये यामध्ये बोलताना मला थोडंसं आणि ही माहिती बनवताना थोडंसं प्रॉब्लेम आलेली आहे। परंतु यानंतरचे व्हिडिओ मी पूर्ण डिटेलमध्ये देईल। हा व्हिडिओ आणि ही अपडेट खूप जास्त महत्त्वाची होती, कारण खूप साऱ्या महिला जे आहे 10व्या हप्त्याची वाट पाहत होत्या, म्हणून मी इतका घाईमध्ये आणि गडबडमध्ये हा व्हिडिओ बनवलेला आहे।